पत्रकारांकडून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम अतिरिक्त आयुक्त मोरे डॉक्टर आंबेडकर ट्रेड युनियनतर्फे महापालिका पत्रकारांचा सन्मान। पत्रकार हे समाज घडवण्याचं काम करत असतात। लोकशाहीत पत्रकार जनतेचे कान व डोळे म्हणून काम करतात। महापालिका बीट पत्रकारांकडून कामगार, नागरिक आणि शहरातील समस्या मांडण्याचं काम केलं जातं। त्यांच्या सकारात्मक पत्रकारितेमुळे विकासाला चालना मिळते, असे प्रतिपादन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी केलंय। महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने पत्रकार दिनाचा औचित्य साधून महापालिका पत्रकार संघाच्या कार्यालयात अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे व सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते महापालिका बीट पत्रकारांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी विचार मंचावर महिला व बाल कल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, ज्येष्ठ पत्रकार सल्लागार अविनाश कुलकर्णी, पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे, वरिष्ठ श्रेणी पतसंस्थेचे नूतन संचालक तथा मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार, संचालक अशोक बिराजदार, ट्रेड युनियनचे अध्यक्ष कामगार नेते बापू सदाफुले, कामगार नेते चांगदेव सोनवणे, योहान काणे पागुल, अरुण म्हेत्रे, दिलावर मणियार आदींसह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। सहाय्यक आयुक्त भोसले, पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो। समाजातील सर्व प्रतिबिंब माध्यमातून उमटते। पत्रकारितेतून समाजाचे सर्व प्रश्न मांडले जातात आणि त्याद्वारे प्रशासनाला ते सोडवण्यासाठी मदत होते। डोळे आणि कान यात अंतर असतं, तेव्हा धचा मा होऊ नये याची काळजीही पत्रकारांनी घेतली पाहिजे। या प्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली। प्रास्ताविक युनियनचे अध्यक्ष बापू सदाफुले यांनी केले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी, अध्यक्ष बनसोडे, युसुफ शेख, जाकीर हुसेन पिरजादे, रोहन श्रीराम, अनिल कांबळे, बालाजी चिटमिल, मकरंद ढोबळे, विक्रांत कालेकर, नूतन संचालक नागनाथ बिराजदार, अशोक बिराजदार आदींसह पदाधिकारी व पत्रकारांचा यथोचित गौरव करण्यात आला। यावेळी अलीम पठाण, रामचंदन शिवे, साहेबांना हदमनी, धनाजी लोंढे, नीलम गायकवाड, राहुल गायकवाड, गौतम नागटिळक, अलीम पठाण, शिवराज शिंदे, धनाजी लोंढे, नीलम गायकवाड यांच्यासह महिला व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जे कॅशलेस कार्ड आहे, तत्कालीन आयुक्त माननीय पी शिवशंकर साहेब यांनी कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस कार्ड योजना चालू केली होती आणि ती सोलापूरच्या महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना अतिशय फायद्याची ठरली। साहेब 4 वर्गाचे कर्मचारी आहेत, झाडूवाले असतील, भिगारी असतील, सफाई कर्मचारी असतील, या कर्मचाऱ्यांची आर्थिक बाजू साहेब खूप मोडकळीच आहे। एक वर्ष अन्नास्वादाचे कर्मचारी मोठी काहीच आहे, कारण का हे सर्व कर्मचारी कर्जबाजारीच आहे। कुठल्याही बँकेचं सोसायटीचं कर्ज काढतात आणि कॅशलेस कार्ड ही शिवशंकर साहेब यांनी चालू केलं होतं। साहेब या पत्रकाराच्या दिनाच्या औचित्य साधून साहेब मी आपल्या पत्रकार बांधवांसमोर आपल्याला विनंती करतो साहेब की कॅशलेस कार्डाचा आपण मुद्दा सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या निधनात आणून द्यावा साहेब आणि कॅशलेस कार्ड पुन्हा चालू करावं, एवढं मी आपणास विनंती करतो। 1995 यापूर्वीचे तुमचा जो प्रश्न आहे, निश्चितच मला विश्वास वाटतो की भोसले सर आणि मोरे सर हे कामगारांची कळमळ आणि प्रश्न त्यांना माहीत असल्यामुळं ते मला वाटत नाही यापूर्वी जो विलंब झाला तो आदरणीय मोरे सर आणि भोसले सरांच्या काळात होईल। निश्चितच तुम्हाला एक प्रश्न तर उचलतात, परंतु फक्त एवढीच काळजी घ्यावी अशी माझी आपल्याला विनंती आहे की ह्याचा मग कुठं होऊ नये आणि आपल्या कानात आणि डोळ्यामध्ये 4 बोटांचं अंतर असं म्हणतात। बाकी तुम्हाला काही जास्त बोलायची गरज नाही, तुम्ही सुज्ञ असता, खूप म्हणजे कान, नाक आणि या कार्यालयाच्या तुम्ही सर्व गोष्टी तुम्हाला माहीत असतात। बाकी तुम्ही जे प्रश्न मांडले कामगारांचे त्याबद्दल आपण किती सकारात्मकरित्या प्रयत्न करून काय गोष्टी करता येतील आपण त्यासाठी प्रयत्न करूया। आपले प्रयत्न नेहमीच राहतो। केला आणि आम्हाला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद। आपण पत्रकार दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जमलेलो आहोत। तर महानगरपालिका एरियातील महानगरपालिका बीटचे सर्व पत्रकार बांधव यांना पत्रकार दिनाच्या जो 2 दिवसापूर्वी झालेला आहे, पण आज आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर पत्रकार दिनाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो। पत्रकारांचा दिवस हा कायम नेहमीचा दिवस आहे।